आजच्या कथेचे नाव आहे गावच्या विहिरीचे रहस्यमय अनुभव. हा किस्सा पुण्याजवळच्या एका लहानशा गावात घडलेला आहे. माझ्या एका मित्राने स्वतः अनुभवलेला हा प्रसंग ऐकून अंगावर काटा आला होता. गावात एक जुनी गडद झाडांनी वेढलेली विहीर होती. गावकरी सांगायचे की त्या विहिरीत अनेक वर्षापूर्वी एक विधवा बाई पडून मरण पावली होती. तिच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी अघोरी प्रकार घडायला लागले. लोक म्हणायचे की रात्रीच्या वेळी तिथून कोणीतरी रडण्याचा आवाज यायचा, तर कधी पाण्यात हलकं खळखळण्याचा आवाज यायचा, जणू कोणी हात हलवत आहे. माझा मित्र सुजय आणि त्याचे काही मित्र गावात दिवाळीच्या सुट्टीत गेले होते. गावातल्या लोकांनी त्यांना त्या विहिरीजवळ न जाण्याचा सल्ला दिला, पण त्यांच्या मनात वेगळेच कुतूहल होते. त्यांनी ठरवलं की रात्री त्या विहिरीजवळ जाऊन काय खरं आहे ते पाहायचं. रात्री 11 वाजता सगळे मित्र टॉर्च घेऊन विहिरीकडे गेले. वातावरण निवांत आणि थंडसर होतं. काजव्यांची चमचम होती. पण विहिरीजवळ पोहोचताच अचानक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि टॉर्चचा प्रकाश क्षणभर लयला गेला. त्यांनी खाली डोकावून पाहिलं आणि एक अनअकलनीय दृश्य पाहून थबकले. पाण्यात एक अस्पष्ट सावली होती. अचानक कोणीतरी मागून जोरात हसल्याचा आवाज आला. सगळ्यांनी मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. हळूहळू ते हसू मोठ्या स्वरूपात ऐकू यायला लागलं, जणू ती बाई अजूनही त्या विहिरीत होती आणि कोणाला तरी बोलवत होती. त्यांना भीतीने पायाखालची जमीन सरकली. घाबरून सगळे मागे पळाले. पण सुजयला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या पायाला धरून ओढत आहे. तो किंचाळला. मित्रांनी त्याला खेचून बाहेर आणलं आणि सगळे गावाकडे धावत सुटले. सकाळी गावकऱ्यांना हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की जे कोणी त्या विहिरीत पाहतं त्यांना ती विधवा आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करते. यापूर्वी देखील काही जणांनी असाच अनुभव घेतला होता आणि काही दिवसांनी त्यांचे विचित्र अपघात झाले होते. त्या रात्रीनंतर सुजय आणि त्याचे मित्र त्या विहिरीकडे कधीच फिरकले नाहीत. आजही गावकरी त्या विहिरीला वळसा घालून जातात आणि संध्याकाळी तिथे फिरण्याचं टाळतात. तुम्हीही सावध राहा. काही रहस्य उलगडायची नसतात. धन्यवाद.